नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांशी निगडीत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 6 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारण्यात आलेले आहेत. अनिल देशमुख यांच्या सरकारी निवासस्थानावरही छापा मारण्यात आला. मागील 4 तासांपासून आयकर खात्याचे अधिकारी तपासणी करत आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ही छापेमारी आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या संबंधित वेगवेगळ्या 6 ठिकाणांवर किंवा त्यांच्या घरांवर मालमत्तांच्या ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. आयकर विभागाने ही छापेमारी केलेली आहे. 4 तासांपासून आयकर खात्याचे अधिकारी तपासणी करत आहेत. सरकारी निवासस्थानी सुद्धा इन्कम टॅक्सने छापा मारलेला आहे. आधी नागपूरच्या निवासस्थानी इन्कम टॅक्सने छापा मारला आणि त्यानंतर सरकारी निवासस्थानीही इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी तपासणी करत आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, काय सांगाल? 6 वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत. अधिक अडचणी वाढल्या देशमुखांसमोरच्या? निश्चित अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते. आपण बघितलं की अनिल देशमुख संदर्भात याआधी सीबीचा तपास सुरू होता, ईडीचा तपास सुरू होता. आता इन्कम टॅक्सने देखील त्यामध्ये उडी घेतलेली आहे. आज नागपूरच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 6 ठिकाणी इन्कम टॅक्सच्या टीमनी छापे टाकलेले आणि कागदपत्राची तपासणी केलेली आहे. सध्या मी अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी आपण बघू शकतो की अजूनही इन्कम टॅक्सची कारवाई सुरू आहे. 11 वाजता 9 सदस्याचं पथक 2 वेगवेगळ्या वाहनांनी इथे दाखल झालेलं होतं आणि तेव्हापासूनही इथली जी कारवाई ती सुरू आहे. इन्कम टॅक्सच्या पथकाने सोबत CRPFचं पथक देखील सुरक्षेसाठी आणलं होतं. नेहमीप्रमाणे ईडी किंवा CBI याआधी देखील जेव्हा कारवाई केली तेव्हा ते केंद्रीय पथक सोबत घेऊन आलं होतं. यावेळी देखील तेच पाहायला मिळालं की इन्कम टॅक्सने देखील सोबत आपल्या केंद्रीय पथक आणलेलं आहे. आपण बघू शकतो की इन्कम टॅक्सचे वाहनं हे पाठीमागे आहे. याच वाहनांनी इन्कम टॅक्सचे जे अधिकारी आहे ते नागपूरमध्ये 11 वाजताच्या सुमारास इथे दाखल झालेले आहे. सोबतच सलील देशमुख यांचं बाजूला घर देखील आहे. सलील देशमुख यांच्या घरी देखील इन्कम टॅक्सचे अधिकारी गेलेले आहे आणि नागपूरमध्ये जवळपास 6 वेगवेगळ्या ठिकाणी असेल. अनिल देशमुख यांची साई शिक्षण संस्था असेल, काटोलचं त्यांचं घर असेल, सोया फॅक्टरी असेल काटोलची. यासोबतच सलील देशमुख यांचे 2 मित्र सागर भट्टेवार आणि अहमद कादरी या दोघांच्या घरी देखील इन्कम टॅक्सने छापेमारी केलेली आहे. त्यामुळे निश्चित अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की याआधी ईडी तपास करत होती, CBI तपास करत आणि त्यांचा तपास सातत्याने सुरू आहे. या परिस्थितीमध्ये जे इन्कम टॅक्सच्या सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे की अनिल देशमुख असो आणि त्यांच्या कुटुंबियाचे जे काही ट्रान्झॅक्शन मागच्या 1.5 वर्षामध्ये झालेले आहे ते करोडोच्या व्यवहारामध्ये पाहायला मिळतात. मात्र इन्कमचे सोर्स सापडत नाही. त्यामुळे मग ईडीकडनं तो कागदपत्र जेव्हा ईडीने जप्त केली ती कागदपत्र मग इन्कम टॅक्सला हँडओव्हर करण्यात आली आणि मग इन्कम टॅक्सने आपल्या स्तरावर तपास केला. जर का तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं तर आपण बघू शकतो की जे केंद्रीय पथकाचे जे कर्मचारी आहे ते त्यांच्या पूर्ण सुरक्षेमध्ये इथे दाखल झालेले आहे आणि महाराष्ट्र पोलीस हे बाहेरचा घेरा आहे. आता साधारण जर का आतमधला विचार करायचा झाला तर आतमध्ये अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख आणि त्यांची लहान सून या दोघीच सध्या घरी उपस्थित आहे. अनिल देशमुख त्यांची दोन्ही मुलं हे मागच्या काही दिवसापासून संपर्काच्या बाहेर आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल तर कोणाला माहीत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्या प्रकारे सेल्स कंपनीच्या माध्यमातून जे व्यवहार झाले किंवा दिल्ली असो किंवा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून डोनेशन म्हणून साई शिक्षण संस्थेमध्ये पैसे टाकण्यात आले, त्या सर्व पैशांचा सोर्सेस काय होता हा सोर्सेस अनिल देशमुख कुटुंबीय सांगू शकलं नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता नवीन वळण आलेलं आहे आणि इन्कम टॅक्सने देखील आपला समांतर तपास सुरू केलेला आहे. त्यामुळे एकीकडे ईडीचा तपास सुरू आहे, दुसरीकडे CBIचा तपास सुरू आहे. आता इन्कम टॅक्सने देखील यामध्ये उडी घेतली. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुढील काळामध्ये अनिल देशमुख काय भूमिका घेतं हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला या संदर्भात जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा त्यांच्या पक्षाचं असं म्हणणं होतं की न्यायालयीन जेव्हापर्यंत आमचे पर्याय संपत नाही तेव्हापर्यंत आम्ही प्रयत्न सुरू करू. ज्या दिवशी आमची न्यायालयीन पर्याय संपेल त्या दिवशी स्वतः अनिल देशमुख ईडी समोर हजर होईल किंवा इतर त्या संस्था तपास त्या संस्था पुढे हजर होईल. त्यामुळे अनिल देशमुख या संस्थांपुढे कधी हजर होतात हे बघणं आता याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. नक्की. तुषार, धन्यवाद. आपण सविस्तर या सगळ्या विषयी माहिती दिली त्याबद्दल.
आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे। औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी युती संदर्भात सूचक वक्तव्य केलं। एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्र्यांनी सहकारी होऊ असं म्हटल्यानं आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। विशेष म्हणजे त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतही यावर राजकारणात काहीही घडू शकतं असं म्हणत सूचक विधान त्यांनी केलं। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व्यासपीठावर असताना उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे होता याविषयीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। भाजप सेना पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्यात, कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतःच हे वाक्य उच्चारलं। आजी माजी सहकारी एकत्र भेटल्यानंतर हे वक्तव्य झालेलं आहे आणि त्यांचं हे सूचक वक्तव्य चर्चेला उधाण देऊन गेलेलं आहे। एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी। सर, तुम्ही म्हणालात की व्यासपीठामध्ये आजी माजी सहकारी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, तर काय याच्यातून अर्थ काय करायचा? अर्थ म्हणजे तोच आहे की माझे आजी माजी सहकारी तिथे होते आणि उद्या सगळे कोण एकत्र आले तर भावी कोण होऊ शकतात। सगळे एकत्र म्हणजे आता ते येतील तेव्हा कळेल ना। तुम्ही आणि भाजप तुमचे शेजारी सगळे सगळे म्हणजे चारही पक्ष नाही, आता ठीक आहे, आता बघू, येणारा काळच काय ते ठरवेल।